आता बऱ्याच जणांना खरसुंडीचा इतिहास माहित नाही, या मंदिराचा इतिहास माहित नाही, किंवा खरसुंडी हे नाव कसं पडलं हे माहित नाही. ते तुम्हाला माहित होईल या व्हिडिओमधून. तर बघा, बऱ्याच वर्षांपूर्वी प्रचंडासूर नावाचा एक महाराक्षस होता. त्याने काय केलं, ब्रह्मदेवाची पूजा केली आणि त्याच्याकडनं अजिंक्य असं वरदान प्राप्त करून घेतलं. पण नंतर मात्र तो प्रजेला त्रास देऊ लागला. मग त्यानंतर करायचं काय म्हणून सगळे देवी देवता जे आहेत ते भगवान शंकर महादेवाकडे गेले. तर त्यावेळी भगवान शंकरांनी सांगितलं की हे कार्य फक्त आणि फक्त काळभैरवनाथ करू शकतात. म्हणजे भगवान शिवशंकराच्या तृतीय नेत्रातून जे प्रकट झाले ते काळभैरवनाथ, ज्यांचं की पहिलं स्थान आहे काशी विश्वेश्वर, त्यानंतर उज्जैन नंतर ते आले सोनारी इथं येऊन त्यांनी प्रचंडासूर आणि त्याचा मुलगा सुवर्णाक्षर ह्याचा वध केला, म्हणून तिथं नाव सोनारी पडलं. मग आता देवाचं या काळभैरवनाथाचं किंवा सिद्धनाथाचं खरसुंडीला यायचं नेमकं कारण काय? तर बघा, देव हा भक्तांसाठी भक्ताच्या भक्तीपोटी इथपर्यंत आला. त्यातही जर सविस्तर सांगायचं म्हणलं तर नयाबा गवळी नावाचा एक देवाचा भक्त होता. त्याच्याकडे गायी होत्या आणि तो रोज सिद्धनाथाचं दर्शन घेतल्याशिवाय कोणतेही काम चालू करत नव्हता. पण काही काळानंतर नयाबा गवळी म्हणला की बाबा देवा, तुम्ही मसवडपर्यंत आलाय, मी आता इथून मात्र तुमच्याकडे काही येऊ शकत नाही, माझं आता वय झाले. मग तो देवच कसला, तो भक्तांसाठी कुठं आला नाही, जसं की पंढरपूरचा आपला विठ्ठल असेल, तसंच हा सिद्धनाथ भक्ताच्या पोटी भक्ताकडे असलेल्या एका खिलार कालवडीच्या आचीतून खरवसाचे थर व्हायला लागले. तिथं तो प्रकट झाला आणि त्याचं नाव खरवस पिंडी असं देण्यात आलं आणि अपभ्रंश होऊन कुठेतरी ते खरसुंडी असं झालं. ही माहिती जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा.